नमस्कार, आर-पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज इथं पावभाजी बनवणार आहे. यासाठी इथं भाज्या घेतलेल्या आहेत, स्वच्छ धुवून घ्यायच्यात. इथं शिमला मिर्च, टोमॅटो, बीट घेतलेलं आहे, फुलकोबी घेतली. आता ही फुलकोबी छान असं निवडून घ्यायची. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा, म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. आता इथं फुलकोबी धुवून घेतलेली आहे. आता स्वच्छ गरम पाण्याने धुवून घ्यायचे, त्यामुळं ह्याच्यात जरी काही घाण असेल तर स्वच्छ होते. आता इथं बटाटे घेतलेले आहेत, 4 ते 5 घ्यायचे. आता वरचं साल काढून बटाटे अशा पद्धतीनं स्वच्छ धुवून फोडी करून घ्यायच्या. गॅसवर कुकर ठेवायचे, त्याच्यात 2 गिलास पाणी टाकायचे. आता इथं कट केलेले बटाटे टाकायचे, फुलकोबी टाकायची. आता इथं अर्धा बीट घ्यायचे, त्यामुळं रंग छान येतो पावभाजीला. आता हे पण टाकून घ्यायचे याच्यामध्ये. आता शिमला मिरची 4 घेतलेल्या आहेत, स्वच्छ धुवून घ्यायच्यात, बारीक कट करून घ्यायचे. ती पण याच्यामध्ये टाकून घ्यायचे. आता चवीनुसार मीठ टाकायचे. हळद पण टाकू शकता. माझी हळद टाकायची विसरली, त्यामुळे मी हळद नाही टाकली. आता इथं 2-3 शिट्ट्या मध्यम गॅसवर करून घ्यायच्यात. तर एकदम छान एकजीव करून घ्यायच्यात आता स्मॅशरनं, या पद्धतीनं. बघू शकता एकदम छान असं एकजीव झालेला आहे. आता इथं कढई ठेवायची गॅसवर. थोडंसं घरगुती लोणी टाकायचे. लोणी नसेल तर बटर टाकलं तरी चालते. 1 चमचा तेल टाकायचे. आता ह्याच्यात थोडेसे जिरे टाकायचे, अर्धा चमचा. सुरुवातीला कांदा बारीक कट केलेला टाकायचा आहे. सोनेरी रंगामध्ये तळून घ्यायचा आहे कांदा. आता ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकायचे. मिठामुळे लवकर कांदा तळतो. आता इथं लसूण पेस्ट टाकलेली आहे, लसूण अद्रक पेस्ट आहे, ही पण टाकलेली आहे. आता छान असं तळून घ्यायचं आहे. आता टोमॅटो टाकून थोडा वेळ झाकून ठेवलं होतं, टोमॅटो मऊ होईपर्यंत. आता झाकण उघडलेलं आहे. आता त्याच्यात लाल तिखट टाकायचे, बेडगी मिरची पावडर टाकायचे, हळद टाकायची, धने जिरे पावडर टाकायचे, पावभाजी मसाला टाकायचे 2 चमचे मोठे, किंवा 10 वाले 1 पॉकेट येते तेवढं संपूर्ण टाकून घ्यायचं याच्यामध्ये. 5 ते 6 माणसासाठी इथं मी पावभाजी बनवत आहे. आता इथं भाज्या सगळ्या मॅश केलेल्या ह्याच्यामध्ये टाकून घ्यायच्यात. आता इथं छान असं पावभाजी उकळलेली आहे, बघू शकता. आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची. आता गॅसच्या खाली उतरून ठेवली. आता ह्या तव्याला थोडंसं लोणी लावून घ्यायचं आहे आणि लादी पाव भाजून घ्यायचा आहे दोन्ही बाजूनी. आता इथं पाव भाजलेला आहे. आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. त्यासोबतच कांदा घेतलेला आहे बारीक कट करून, आणि लिंबाची फोडी. आणि आता पावभाजी घ्यायची. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.